अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया चिक्कीचे थालीपीठ बनवायला। इथे मी 2 पातेले ज्वारीचं पीठ घेतलं, 1 पातेलं गव्हाचं पीठ आणि अर्धा पातेलं बेसन पीठ घेतलं। इथे आता चिक्की घेतलेली आहे बघा एक, ती ही मस्त धुवून कापून घ्यायची। आता इथे मिरची, लसूण, जिरे आणि धने याचं वाटण करून घ्यायचं। आता इथे मी मीठ, हवरी, ओवा जे वाटण केलं होतं ते आणि बारीक कापलेली कोथिंबीर घेतली। आता काय करायचं, एका डिशमध्ये अशी किसणी असते ना बघा, सर्वांच्या घरी अशी किसणी असेल, त्या किसणीने आपण आधी चिक्की कापून घ्यायची आणि मग ती अशी किसायची। चिक्कीचे बघा असे मी भाग केले आणि ते किसून घेत आहे। ह्या किसणीने काय होतं, मस्त लांब लांब किसल्या जातं। आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल चिक्कीचे थालीपीठ, धपाटे, तर हो करतात। फार जणांच्या घरी असे थालीपीठ, धपाटे बनवले जातात आणि खायला मस्त लागतात आणि आयुर्वेदिकही असतात। आता इथे बघा मस्त लांब लांब आपली चिक्की किसलेली आहे। आता काय करायचं, सर्व चिक्की अशी किसून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कारण ती चिकट असते। आता एका परातीमध्ये मी सर्व पीठ टाकले। आता 4 टीस्पून हवरी घेतली बघा, तीही मस्त टाकत आहे। आता 2 टीस्पून ओवा घेतला, तोही मस्त क्रश करून टाकते। आता चवीप्रमाणे मीठ घेतलं, तेही पसरवते। आता 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट। लाल तिखट का टाकते, कारण मिरची ही टाकली त्यामुळे लाल तिखट कमी टाकते, कारण कलर मस्त येतो। आता बारीक कापलेली कोथिंबीर 1 वाटी टाकायची आणि मीठ, मिरची, लसूण, जिरे, धने याचं जे वाटण केलं होतं ना ते टाकते। आता मी मसाल्यामध्ये मीठ घेतलं नव्हतं बघा, मीठ हे वरून टाकते आणि टाकलेलंही आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघा। सर्व पिठाला हे मसाले लागतील असं मिक्स करायचं। आता इथे बघा, आपण जी एक चिक्की घेतली होती ना, ती किसून घेतली आणि धुवून घेतली, आता तीही टाकायची। आता चिक्की धुवून घेतली, त्याच्यामुळे आपलं पीठ मळायला पाणी कमी लागणार आहे, त्यामुळे लागल तेवढंच पाणी टाकायचं। आधी तर पिठामध्ये चिक्की मळू मळू घ्यायची, कारण चिक्की धुवून घेतली त्यामुळे आता चिक्की पाणी सोडणार आहे। हे बघा, आता थोडं थोडं करून जेवढं लागेल तेवढंच पाणी घेऊन मी मळते। आता हे धपाटे म्हणा, थालीपीठ म्हणा, आपल्याला एका कापडावरती बनवायचे आहे, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी कशी राहते, जास्त निब्बरही नाही आणि जास्त पातळही नाही, पण आपल्या हाताने आपल्याला थापता आली पाहिजे अशी त्याची क्वांटिटी ठेवायची। आता मी थोडं थोडं करून पाणी त्यामध्ये टाकून हे पीठ मळून घेत आहे। हे बघा, इथं आपलं पीठही रेडी आहे। हे बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता काय करायचं, गॅस चालू करायचा, गॅसवरती ठेवायचा तवा आणि गॅस कमी करून ठेवायचा बघा। आता एका डब्यामध्ये म्हणा, पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि एक असं उपरणं घ्यायचं। उपरणं म्हणा किंवा कापड म्हणा, पण ते सुती पाहिजे, रुमालही घेऊ शकता आणि नवा घ्यायचा बरं का। आता तो पोळपाटावरती असा पसरवायचा, असं आधी थोडा पाण्याचा शिपका द्यायचा त्यावरती आणि पाण्याचा हात घेऊन हा उंडा एक आपण घ्यायचा हातावरती। आता तो मस्त गोल करून घेऊयात।
आता पीठ मी जास्त घट्ट नाही ठेवलं बघा, पातळच आहे, कारण आपल्याला ते हाताने थापायचं आहे. आता दोन्ही हाताने मस्त पातळ म्हणा, सर्व बाजूने काठ कोपरे सर्व मी गोल मस्त थापून घेत आहे हे थालीपीठ. एकदम सोपं आहे बघा हे करायला. आणि तुम्ही बाहेर गेला ना तर ह्या थालीपीठाची किंमत फारच आहे, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशी थालीपीठ बनवू शकता. आता चिक्की म्हणाल तर फार जणांना चिक्की ही माहीत नसेल. चिक्की हा भोपळ्याचाच एक प्रकार आहे. भोपळा हा उभा असतो आणि ही गोल चिक्की असते, याला गोल भोपळा असेही म्हणतात. हे बघा असं मी थापून घेतलेलं आहे. आता मी त्याला 5 छिद्र पाडते बघा, कारण आपलं थालीपीठ मस्त भाजलं गेलं पाहिजे. आता गॅस फुल करायचा. आता गॅसवरती 1 चमचा असं तेल टाकून घ्यायचं बघा तव्यावरती. असं तव्याला सगळीकडून तेल पसरून घ्यायचं आणि जे थालीपीठ केलं होतं ना ते टाकायचं. एकदम इझिली निघतं बघा कापडावरून ही थालीपीठ. हे बघा. आता काय करायचं, कडाने त्याच्यात तेल सोडायचं. आणि जे छिद्र केले होते ना त्यामध्येही 1-1 थेंब 2-2 थेंब तेल सोडत जायचं. आता एक बाजू भाजली की अशा बाजू त्याच्या सगळ्या ढिल्ल्या करून घ्यायच्या कडाकडा आणि ते पलटवायचं. आता ते मध्ये शिजण्यासाठी आपण त्यावरती एक झाकण म्हणा किंवा ताट म्हणा ठेवू शकतो. आता 2-3 मिनिट ताट ठेवलं आणि काढलं. हे बघा किती मस्त भाजलं आपलं थालीपीठ. याला थालीपीठ ही म्हणतात आणि धपाटे ही म्हणतात बघा. आता तुम्ही म्हणताल ही काय म्हणते अशी, कधी थालीपीठ म्हणते तर कधी धपाटे म्हणते, पण याला थालीपीठ ही म्हटलं जातं आणि धपाटेही म्हटलं जातं. हे बघा तयार आहे आपलं गरमागरम मस्त स्वादिष्ट असं चिक्कीचं थालीपीठ. तुम्ही पण तुमच्या घरी असं थालीपीठ नक्की ट्राय करा. हे बघा थालीपीठ ही आपलं इथे मस्त भाजलेलं आहे. आता मी त्यावरती पाण्याचा शिपका देते 2 मिनिटं आणि तसंच ठेवते. हे बघा. पाण्याचा शिपका ऑप्शनल आहे, तुम्ही देऊ शकता नाहीही देऊ शकता. पाण्याचा शिपका दिला आणि परत त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवलं, कारण मला एक बाजू त्याची थोडी कच्ची वाटते त्यामुळे. आता परत 2 मिनिटांनी झाकण काढून बघायचं. हे बघा आता मस्त भाजली की नाही दुसरी ही बाजू. आता एका ते डिशमध्ये आपण काढून घेऊयात. तयार आहे आपलं चिक्कीचं थालीपीठ. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.